लागला हे राजा तुझे केलं आहे ना ते बरोबर आहे जसं माझं कर्म आहे त्या कर्माप्रमाणे मला फल या ठिकाणी भेटलं आहे परंतु मला आता वाईट वाटत आहे का माझी आई वडील आहेत ना त्या आई वडिलांची शेवटची इच्छा मी पूर्णत्वाला नेऊ शकलो नाही राजा मला आता मरायचं आहे साधं पाणी सुद्धा मी त्यांना पाहू शकलो नाही मी अपेक्षा ठरलो आहे राजा आता एवढं काम कर की पाण्याची घागर घेऊन तू माझ्या आई वडिलांकडे जा आणि श्रावणाने त्या ठिकाणी आपला प्राण सोडला दशरथ राजाचे डोळे भरून आले आणि विचार करू लागलाय माझ्या हाताने एक ब्राह्मण आलेला आहे मी अपयश आहे नव्हे आता काय होईल या मुलाची जी इच्छा आहे याच्या आई वडिलांना पाणी नेऊन देणं गरजेचं आहे कसा जाऊ पाणी घेऊ त्याचे आई वडील पाणी पितील का कसा राजा ते पाण्याची घागर घेतली आणि श्रावणाच्या आई वडिलांच्या दिशेने येऊ लागला श्रावणाच्या आई वडिलांनी पाहिलं कोणातरी अनोळखी आवाज या ठिकाणी येतो आहे कोणीतरी या ठिकाणी आलाय आई वडील म्हणू लागले कोण आहात तुम्ही या ठिकाणी का आला आमचा बाळा आहे ना पाणी आणण्यासाठी गेलाय आता तो येईल बरं येणार आहे तोपर्यंत थांबा जरा दशरथ राजा काही बोलू नये काय सांगाव कसं बोलावं की माझ्या हाताला तुमचा मुलगा हाल झाला आहे आणि हे तुम्ही पाणी घ्या कसं बोलणार आहे म्हणून न विलाज आहे शेवटी बोलवू लागला आहे ऐका बरं दशरथ राजा म्हणू लागला मी अयोध्येचा राजा दशरथ आहे शिकार करण्यासाठी मी जंगलामध्ये आलो परंतु तुमच्या मुलानं त्या तळ्यामध्ये पाण्यामध्ये घागर टेकवली मला वाटू लागलं शिकार माझी प्राप्त झाली मी बाण सोडला तो बाण तुमच्या मुलाच्या छातीवर लागलाय आणि तुमचा मुलगा समाप्त झाला ऐकलं आणि श्रावणाच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी धरती मातेला भूमीवर त्या ठिकाणी अंग टाकलंय बेशुद्ध पडू लागले आमचा मुलगा जर संपला असेल आमचा मुलगा जर आमच्या जीवनातून निघून गेला असेल तर जगण्याला अर्थ नाही अरे राजा तुला आम्ही शाप देतो आहे ज्याप्रमाणे आता आम्ही मरणार आहोत मुलाच्या विरहानं तडफडून मरणार आहोत त्याप्रमाणे तुला मारावं लागेल त्या ठिकाणी ठार झाले आपल्याला माहिती कथा माहिती आहे दशरथ राजा महालामध्ये आला विचार करतोय की तिने ब्राह्मणांना मी मारलाय मी अपेक्षा आहे मात्र त्या ब्राह्मणाने मला जो शाप दिला तो महत्वाचा आहे राजा तुला मारावं लागेल पुत्र विरहानं मारावं लागेल मात्र आता आनंद झाला काय मला पुत्र होणार आहे मला संतान होणार आहे विश्वास पकडला आहे आणि शृंगी ऋषीला बोलवलं आहे यज्ञ चालू केला पुत्र कामेष्टी यज्ञ चालू केला यज्ञातून जी खीर प्राप्त झाली ती राजाला वाटली आहे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अवतार घेतला सर्वांनी जयघोष करायचा आहे तस्यापि भगवानेश साक्षात ब्रह्ममयो हरिया अंशशेन चतुर्धागत पुत्र तो प्रार्थित सूर्य राम भरत राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न तेज कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव He
हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ओम पितुमात स्वामी सखा हमारे पितुमात स्वामी सखा हमारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण हरे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे राधे हरे कृष्ण कृष्ण राधे राधे कृष्ण 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे राधे कृष्ण राधे परमात्मा अवतार घेतोय की धर्माचं रक्षण करण्यासाठी परमात्म्याने यावं लागतंय. धर्मावर ग्लानी ज्यावेळी येते त्यावेळी परमात्म्याने यावं लागतंय. अनेक कथाभाग मोठा आहे. याही वेळी हे झालं की कंसासारखे अनेक राक्षसांनी त्रास केला आहे आणि त्यांच्या केलेलं जे पाप आहे ते पापामुळे पृथ्वी माता त्याच्या भारानं वाकून गेली. ती पृथ्वी माता आता ब्रह्मदेवापाशी गेली आहे. वस्त्ररूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रिवा हे तोय सांगत असे की आता अधर्म झालाय. मुलीला अधर्म झाला फार सोसवेना भार मजाता. मला यांचा भार सोसवत इतकं यांनी पाप केलाय म्हणून परवा दिवशी आपण बोलून गेलो. भूकंप होतात का होतात. धरती मातेला एकदा की पाप वाढलं सहन झालं नाही का भूकंप झाल्याशिवाय राहत नाही. मागे पाहिलं किल्लारीचा भूकंप काय झाला. गणपती पुढे जुगार मटका अनेक बोकड कापले म्हणून त्या ठिकाणी भूकंप झाला. शेष भगवान परमात्मा वर यायला पाहतो मग ज्वाला निघतो. हे पापाचं लक्षण आहे म्हणून पुण्य वाढलं पाहिजे अशी भक्ती असावी. यावेळी हे झालं कंसाने अनेक त्रास केला. ब्रह्मदेव इंद्र महादेव निघाले आहे आणि क्षीरसागराच्या काठावर गेले आहेत. क्षीरसागराच्या काठावर जाऊन परमात्मा स्तुती तत्र गत्वा जगन्नाथ देवदेव वृषा कपिल हे परमात्मा तुम्हीच आता काहीतरी करा. परमात्मा म्हणू लागले मी येणार आहे. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळबळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भी येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त मी येणार आहे. निघाले आपल्याला माहिती आहे शिष्याला सांगितलंय परमात्म्याने आपल्याला जायचंय निघायचंय. शेष म्हणू लागला मी येणार नाही कारण मागच्या अवतारामध्ये मला त्रास झालाय. मागे तुम्ही प्रभुराम होता मी लक्ष्मण होतो. 14 वर्षे मला जेवायला भेटलं नाही. तुकड्या वाचून मला मारलं. भगवान म्हणू लागले तू जर खाल्लं असतं तर तो इंद्रजित मेला नसता. भांडण झालं प्रेमाचं भांडण झालं. निघाले पुढे लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौंडण्यपूरला जा. लक्ष्मी सुद्धा कौंडण्यपूरला गेली आहे. देवांना सांगितलं तुम्ही यादव व्हा. इकडे मथुरेमध्ये काय झालं हे पहा. वसुदेव देवकी यांचं लग्न लावू. देवकीचा चुलत कंस त्या वरातीमध्ये नाचू लागला आहे. वरातीमध्ये कंस नाचला पाहिला म्हणून आता सगळ्यांनी नाचायचं असतं बरं. एक कुठे डीजे घ्यायचं मग खुशाल नाचायचं. पण नाचायचं कशामध्ये ते भजन असावा. धन्य जगी तुझे एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरी वाचे. परमात्म्याच्या नामामध्ये नाचणं वेगळं आणि तिकडे बेधुंद होऊन नाचणं. चांगले लोक जर डीजे पासून चालले तर कानाला हात लावून ठोके बसतात छातीवर. नाचणारे कसे नाचतात काय माहिती. काहीतरी ढोस असेल. इथे कंस नाचू लागला माझ्या बहिणीचं लग्न आहे मी नाचणार आहे नाचू लागला. लग्न झालं
आणि देवकीची वळवण करण्यासाठी रथावर बसलाय आणि देवकीची वळवण करू लागला. तेच आकाशाची वाणी झाली सांगितलंय कंसा अरे हिच्या लग्नामध्ये तू नसतोय, तिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. आणि मग मात्र कंस बिघडलाय, देवकीचे वेणे ओढले. मारणारा तोच वसुदेवाने हात पकडला. कंस अरे का मारतोय, तुझी बहीण आहे ना, शिवाय लाडकी बहीण आहे. लाडकी बहीण होतो, पैसे देतो, हुंडा देतो आणि परत मारायला धावतो. कंस म्हणू लागला हिचा जो 8वा पुत्र आहे तो मला मारणार आहे. हिला जर संपवली तर पुत्र होण्यास संभव नाही, सगळं खलास होऊन जाईल. वसुदेवाने सांगितलं मला पासून भीती आहे ना, मग होणारी मुलं आम्ही तुला देऊन टाकू. या तत्वावर सोडला आहे. पुढे 1 वर्षाने मुलगा झाला, त्याचं नाव कीर्तिमान आहे. कीर्तिमानाला त्या ठिकाणी वसुदेवाने पकडला आहे व कंसाकडे घेऊन निघालाय. आता ती आई आहे, आई म्हणू लागली हो नेऊ नका, एवढं सोपं आहे का, आता काही जन्म झाला आहे. पण ऐकला नाही, सांगितलंय की मला जायचं, मी वचन दिलं आहे कंसाला की होणारी मुलं तुला देऊन टाकू. मुलगा आणलाय, कंसाला पटवलं. कंस अरे तुला मारणारा 8वा आहे, हा पहिला जाय सोडून दे. कंसाला सुद्धा पटलं की हा पहिला आहे, हा काही मला मारणारा नाही. पण वरचे जे देव आहेत त्यांना काळजी वाटू लागली की अशाने काय होईल, कंसाचं पाप वाढणार नाही, पुण्य वाढेल. म्हणून देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आहेत. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीनारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण राम नारायण श्रीमन्नारायण राम नारायण राम नारायण कृष्ण नारायण राम नारायण कृष्ण नारायण विठ्ठल नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सांगितलं कंसा, नारद महर्षीने सांगितलं तू येडा आहेस का, अरे पहिल्या मुलाला जर सोडलं, अरे मोठी चूक होईल, मोठी चूक होईल. कंस म्हणू लागला माझं मरण 8व्या मुलाकडनं आहे, हा पहिला आहे. नारद महर्षी म्हणू लागले अरे पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो, मोज 8 कडनं मागे 8 7 5 6 5 4 3 2 ये, पहिला सुद्धा 8वा होईल. मारणार तू मरणार आहे हे मात्र खरं आहे. कंसाने पकडला, असा ठार केला, अशी 6 मारले आहेत. 7वा गर्भ मायेने उचलला आहे, रोहिणीकडे नेऊन ठेवला आहे आणि रोहिणीकडे जाऊन त्या ठिकाणी थांबली आहे माया. पुढे यशोदा माया त्या ठिकाणी थांबली. परमात्म्याने जसं कार्य सांगितलं त्याप्रमाणे मायेने त्या ठिकाणी कार्य केलं आहे. पुढे 1 वर्ष भगवान परमात्म्याने देवकी मातेच्या गर्भाचा आश्रय घेतला. आता देवकीचं तेज त्या ठिकाणी वाढू लागलं आहे. इतकं वाढलं की बंदीखाना त्या ठिकाणी प्रकाशमान झाला आहे. बाकी सर्व कंसाला सांगितले कंसा कंसा कंसा, देवकीचा बंदीखाना वजळून निघाला, प्रकाशवान झालाय. मात्र आता कंस त्या ठिकाणी घाबरू लागला. आता काय होईल, 8वा येईल मला मारी. मात्र वरचे जे देव आहे त्या देवांना आता आनंद होऊ लागला आहे का परमात्मा येणार आहे. परमात्म्याला जन्म नाही, परमात्म्याला मरण नाही, भक्त कल्याणासाठी परमात्मा येत असतो. सर्व जे देव आहेत ते देव माझ्या भगवान परमात्म्याचं स्वागत करू लागले आहेत. 5 मिनिटं दमकाडा मी झालं. स्वागतम हो स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम
स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा हे स्वागतं 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 कृष्णा स्वागतं 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 कृष्णा हे स्वागतं स्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं स्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा हे स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा आदि महाराणी की जय गणपती बाप्पा भगवान परमात्म्याचा हा जन्माचा टाइम बरं गणपती बाप्पा सुद्धा म्हणून गणपती जन्मोत्सव म्हटलं जातं गणेशांचा सुद्धा हा जन्माचा टाइम आहे हा जो जन्माचा अवताराचा टाइम आहे पूर्ण अवयव सहित गणपती बाप्पा प्रगट झाले या टायमाला म्हणून पूर्ण सोंड पूर्ण दात पूर्ण अशा स्वरूपात गणपती बाप्पा प्रगट होत आहेत तो हा टाइम आहे इथे परमात्मा येणार म्हणून सर्वांना आनंद झाला श्रीकृष्ण परमात्मा पृथ्वीवर शुभ शकुन होऊ लागले आहेत नद्यांना त्या ठिकाणी पाणी स्वच्छ होऊ लागलंय सुगंधी वारा वाहू लागलाय पशु पक्षी किलबिल करू लागले आहेत माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले का आमचा प्रभूरा जो होता तोच कृष्ण या ठिकाणी येणार आहे मोर थुई थुई नाचू लागले मोरांना सुद्धा आनंद होऊ लागले का आमचा भगवान परमात्मा आम्हाला डोक्यावर धारण करणार आहे म्हणून मोर सुद्धा त्या ठिकाणी नाचू लागले श्रीकृष्ण परमात्मा येतो आहे तो महिना श्रावणाचा आहे परमात्मा अवतार घेतो तो दिवस बुधवारचा आहे परमात्मा बुधवारी अवतार काय घेतो तो मूळ पुरुष चंद्र वंशाचा मूळ पुरुष बुध आहे म्हणून परमात्म्याने बुधवारी अवतार घेतलाय रात्री 12 वाजता परमात्मा अवतार घेतो आहे परमात्मा 8 वर्षाचे त्या ठिकाणी चतुर्भुज उभे राहिले आहेत परमात्म्याने 8 रूपे आणि 8 कार्य केले तोच परमात्मा वसुदेव देवकीच्या पुढे उभा राहिलाय सर्वांनी जयघोष करायचा निशिते दमोधंते जयमानी जनार्दने देवकयां देवरूपिणा विष्णुस्तव गुहाशयः अविरासी यथा प्राञ्चं यशुन्नुरेव पुष्करा परमात्मा हजर झाले उभे राहिले आणि चतुर्भुज परमात्म्याला वसुदेवांनी पाहिलं 10,000 गायी दान करण्याचा संकल्प केलाय की परमात्मा आमच्या घरी आलाय 8 वर्षाच्या परमात्म्याला पाहिलं देवकी माता म्हणू लागली हे देवा लहान होय ना लहान होय माझ्या मांडीवर बस हे मला सुख दे परमात्मा म्हणू लागले आता मला गोकुळाला जायचंय कारण त्या ठिकाणी ज्या साधकांनी जशी इच्छा केली त्याप्रमाणे मला सर्वांना सुख द्यायचं आहे हातामध्ये बेड्या आहेत पायामध्ये बेड्या आहेत मला फक्त उचलला कमलापती पायाचे बंधन सगळे गळून गेले आहेत परमात्मा वसुदेवन डोक्यावर घेतलं रिमझिम पाऊस होऊ लागलाय नदीला महापूर आलाय यमुनामाईला आनंद झाला की जो क्षीरसागरामध्ये असला परमात्मा आज मला प्राप्त होणार आहे त्याला त्या मैला सुद्धा दर्शन दिलंय गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला आणलाय परमात्म्याला आणलं सकाळच्या प्रहरी पाहिलं एका दासीने पाहिलं की यशोदे मैयाच्या पुढे एक लहान बालकाला पाहिलंय सुंदर बालकाला पाहिलं आणि इतका आनंद झाला नंद बाबाला मुलगा झाला यशोदा माईला मुलगा झाला सर्व गोकुळामध्ये ती बातमी देऊ लागली व सर्व आता नाचू लागले आहे गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला
त्यावेळी सर्वांना आनंद झाला. म्हणजे ते तुम्हाला आनंद झाला नाही का? उभं राहा, चला उभे राहा. सर्वांनी उभं राहून आनंद घ्यायचा आहे. धन्य जे गीत होती हरिरंगीनाची भजनामध्ये काय करायचं असतं? नाचायचं असतं, लाजायचं नाही. बरोबर, सर्वांनी आनंद घ्यायचा आहे की आज देव आपल्या घराला आलाय, देव आमच्या गावाला आला आहे आणि देवाने आम्हाला आनंद दिला आहे. सर्वांना नाचायचं, नुसतं मोबाईल फिरवायचं नाही. हा, एक धावती की पुढे, एक धावती की पुढे, एक धावती की पुढे, एक धावती की पुढे, एक धावती की पुढे. Hare